सामन्याला सुरुवात करूयात. पहिल्या षटकाला सुरुवात केली जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून. बॉलर्स नेम निहाल. सामना करेल समोर अमीर. पहिला चेंडू पंचाला पास करून टाकला गेलाय. सुरेख पद्धतीचा चेंडू असेल. हो, इथे हा नो बॉल असेल. विकेट किपरच्या पाठीमागे लेग साइडला 3 खेळाडू. सर्कलच्या आतमध्ये लावता येत नाही आणि क्षेत्ररक्षणा माध्यमातली ही चूक मात्र पंचांनी ओळखली. अर्थातच नाबादलेले पंच आहेत. आणि पहिला चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. हो, यावेळेस फ्री हिटचा फायदा घेतला गेलाय. चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार. खणखणी चौकार. 4 धावा. पचामुखी परमेश्वर 5 धावा धावफलकावरती आहेत. ओ, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू शॉट ऑफ द पुल आणि पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावा. डीजे सहा धाव्यांची भर धावफलकात केली जाईल आणि धावफलकावरती दुहेरी अंकामधल्या 11 धावा पूर्ण होतील. हो, या दरम्यान आणखीन एक सुरेख फटका. स्क्वेअर लेग जवळ आपण पाहतोय यावेळेस क्षेत्ररक्षक लावला गेलाय. फलंदाजाची जी स्ट्रेंथ आहे ती ओळखली जाते. त्याचा जो स्ट्रॉंग झोन आहे तिथे क्षेत्ररक्षकाला मात्र इथे आता घेतलं गेलंय. अर्थातच हा चौकार त्यामुळे वाचला गेलाय. परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करणं खऱ्या अर्थात चांगल्या संघाचं हे लक्षण. नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. धावफलकावरती 12 धावा. यावेळेस हा पुढचा चेंडू सुरेख अप्रतिम कव्हर क्षेत्रामध्ये खेळाय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. खणखणी चौकार. 4 धावा. डीजे राजेशाही सुरुवात थाटामाटात अगदी दोन्ही सलामीवीरांनी मैदानाच्या मध्ये केलेली आहे. प्रतिस्पर्धीच्या गोलंदाजाविरुद्ध निधड्या छातीने उभे राहिलाय. अनेक चांगला प्लॅटफॉर्म इथे निर्माण करतोय. धावफलकात 4 धावेची भर आणि धावफलक आकार घेईल 16 या धावसंख्येवरती. पहिले षटक प्रगतीपथाव. फुलटा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फटकान. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पंचांचा इशारा. हा बिमर नो. हा चेंडू अतिरिक्त उसळी घेतलेला होता. बिमर नो ज्याला आपण म्हणतो. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. अर्थातच या चेंडूवरती नाट्यमय घडामोडी घडल्यात.
हॅलो हॅलो चेक. हॅलो. काहीच्या विद्युत रोषणाईच्या अडथळ्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहतोय गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गनिवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 ही स्पर्धा पर्व चौथे. अगदी चौथ्या पर्वामध्ये सातत्य मात्र पाहायला भेटतंय. एक देखणी स्पर्धा, देखणी म्हणण्यापेक्षा लाखात देखणी अशी स्पर्धा म्हणूयात. सुसज्ज असं मैदान आणि अगदी नव्या नवरीला सजवावं तसं या मैदानात सजवलं गेलंय. उपस्थित क्रीडा रसिकांनी त्या सौंदर्यात भर पाडलीत आणि उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहतोय लुमेवाडी विरुद्ध नाका बॉईज नातेपुते या दोन संघादरम्यान आहे. पंच 4 चेंडूंचा खेळ झाला. यस, 2 चेंडू अजूनही टाकायचे बाकी आहेत आणि धावफलकावरती 18 धावा. पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये, प्रारंभ होतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती आहे तो निहाल. फ्री हिटच्या चेंडूचा सामना करेल फलंदाज आमिर. पाहूया, एक चांगलं वातावरण निर्माण झालंय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. चला, पंचाला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. यावेळेस हा फ्रीटचा चेंडू, एक चांगली संधी होती ती मात्र चिंदी होती. तिची संधीची चिंदी मात्र मैदानाच्या मध्ये होत असताना निर्धाव चेंडू धावफलकाला स्थिर ठेवलं गेलंय. धावफलकावरती जर पाहिलं तर आक्रमक पवित्रा जोडीने घेतला गेला होता. वांगी नंबर 3. पुढील होणारा सामना कर्मवीर क्रिकेट क्लब विरुद्ध टेंभुर्णी क्रिकेट क्लब. दोन्ही संघाचे कॅप्टन. ओहो, यावेळेस हा चेंडू हवेमध्ये उंचवलाय, डीप स्क्वेअर लेग. ओहो, झेल मात्र सुटलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा डीजे. भेटेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती कुठलाही फलंदाज बाद नाही. बनवल्या गेल्या त्या 22 धावा. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देत आहेत ते नातेपुते संघाचे सलामीवीर अर्थात आमिर. वैयक्तिक 15 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि सरफराज 5 या धावसंख्येवरती खेळतोय. आमिरने 15 धावा बनवत असताना 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने या 15 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करीत असताना सरफराजने एक चौकार खेचला गेलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये फार क्षमता आहेत आणि ते इथे सिद्ध करून दाखवतायत. 6 षटकांचा सामना, 5 षटकांचा सामना. यस, सगळे सामने 5 षटकांचे होतील, त्यामुळे जास्त वेळ पंचांना असेल की घेऊ नका. काल जवळपास 2 वाजले होते आणि उशिरापर्यंत सामने. हो, आखू टप्प्याचा चेंडू. ताकद इथे कमी पडेल की काय. हो, पुन्हा एकदा दुसरा झेल मात्र सोडलाय. दुसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला जीवनदान दिलं. इथून पुढे हा फलंदाज जेवढा धावा काढेल त्या प्रतिस्पर्धीच्या काळजामध्ये रुतण्याचं काम करेल. प्रतिस्पर्धीला जीवनदान देणं म्हणजे स्वतःवरती कुरघोडी करण्याची संधी प्रतिस्पर्धीला देणं. हो, यावेळेस हा चेंडू समोर खेळला गेलाय. मिड ऑफ मध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि इथे आपण पाहणार आहोत पंचांचा बोट आकाशाकडे. गोलंदाज हसलाय, फलंदाज फसलाय आणि विकेटचा पहिला धक्का मैदानात बसलाय. फलंदाज बाद.
बाद होतोय तो सरफराज. प्रकाश झोतामध्ये चालू असलेली ही स्पर्धा. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये जात असताना पंकज आणि आता आमिर ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. धावबादच्या रूपाने बाद झालाय तो सरफराज. अर्थातच संघाला एक ब्रेक थ्रू हवा होता, तो रनआउटच्या माध्यमातून भेटलाय. टीम वर्क, सांघिक खेळाला तुम्ही नेहमी प्राधान्य देत चला. जे काही करायचं ते संघासाठी करायचंय आणि ज्यावेळेस ही भूमिका तुम्ही मैदानामध्ये साकारत असता त्यावेळेस नक्कीच संघाला त्या एकीचा फायदा होतो. एकीचे बळ काय असते मला तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. धावफलकावरती जाऊयात. दुसरं षटक चालू असताना बनवल्या गेल्या त्या 24 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो आमिर, सलामीवीर. हो, यावेळेस हा चेंडू बिग हिट केला गेलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा. आमिर मात्र एका बाजूने अक्षरशः आग ओकणारी फलंदाज. प्रतिस्पर्धीच्या गोलंदाजांचा फडशा पाडण्याचा त्यांनी मनमुराद मानस मात्र जो बांधला गेलाय आणि त्यानुसार त्याची प्रत्येक चेंडूवरती ही प्रतिकार करण्याची क्षमता तो दाखवून देतोय. टेंभुर्णी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं ग्रामदैवत इंद्रशत चषक 2021 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. पुढील चेंडू. यावेळेस हा चेंडू गलीमध्ये जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अगदी पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषे पार, खणखणी चौकार, 4 धावा. गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली भूमिका मात्र या ठिकाणी स्पष्टपणे दाखवतोय. आपल्या संघासाठी लाख मोलाचं योगदान देतोय तो आमिर. सलामीवीर ज्यासाठी ओळखले जातात, महागडे असतात. ओहो, यावेळेस हवेमध्ये फटका खेळलाय. ताकद, नजाकत भरपूर आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा. या षटकाराबरोबर धावफलक वेग घेईल आणि धावफलकावरती 40 धावा. आपण पाहतोय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बदलेली ही स्पर्धा. ज्या स्पर्धेने क्रिकेट रसिकांच्या मनाचा वेध घेतला अशी देखणी स्पर्धा. अर्थातच स्वर्गनिवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रशोर चषक या स्पर्धेचे दमदार आयोजक. या आयोजनामध्ये कुठली कमी मात्र तुम्हाला जाणवणार नाहीये. असे दमदार आयोजक या ठिकाणी सन्माननीय पोपटदादा शिंदे साहेब नगरसेवक, त्याचप्रमाणे सन्माननीय संजय उर्फ डोनाल्ड शिंदे साहेब आणि सन्माननीय भाऊसाहेब शिंदे या सर्वच आयोजकांचं मनापासून धन्यवाद आपण देणार आहोत. कारण क्रिकेटची खमंग मेजवानी त्यांनी या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली. इंदापूर नगरी जर पाहिली तर पूर्णतः क्रिकेटमय झालंय. ज्याप्रमाणे कुंभमेळावा भरावा असा क्रिकेटचा कुंभ मेळावा इंदापूर नगरीमध्ये. एक सुरेख अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची सर्व क्रीडा रसिकांना दरवर्षी आतुरता लागते, अशी ही स्पर्धा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या त्या 20च्या धावगतीने 40 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंकज आता हा नवीन नौका फलंदाज आहे, परंतु खेळ त्याला मात्र नौका अजिबात असणार नाहीये. पाहूया त्याची फलंदाजी संघासाठी काय योगदान देणारे असेल. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या मध्ये सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती आहे तो निहाल, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. अर्थात यानंतर निहालचा गोलंदाजीचा कोठा संपेल.
उलटा चेंडू हवेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु क्षेत्ररक्षक दर्शक हा नो बॉल आणि नो बॉल वरती आलेला षटकार मानव सोनेपेस देखील धावफलकावरती धावफलक आकार घेईल. 49 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना अकुटापाचा चेंडू बिगिट केला गेलाय. चेंडूला लवकर ओळखलं होतं आणि पंच कळवताय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा डीजे. अर्थातच गोलंदाजाच्या नाकामध्ये दम आणून ठेवलाय, असे या जोडीने मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. पंकज कानामागून आलाय आणि तिखट झालाय, कारण सुरुवातीचा जो सरफरस होता तो मात्र स्वस्तात बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आलेला पंकज इथे प्रतिस्पर्धीचा खात्मा करतोय, किलर बनलाय. यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लॉंगॉन क्षेत्रामधून मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथे एक धाव नक्कीच रोखू शकणार नाहीये. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. धावफलकावरती धावफलक आकार घेईल. 56 धावा, अब तक 56. या चित्रामध्ये जसे एन्काउंटर झाले होते तशीच एन्काउंटरिंग अटॅकिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक सुरेख फटका, यावेळेस मिस टाइम आहे. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी होती, परंतु पुरेशी ठरेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणी चौकार डीजे. कुठली हैगई मात्र फलंदाज करत नाहीये. प्रतिस्पर्धीचा खात्मा जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आमिर आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर धावांची गती मात्र वेगाने बुलेट ट्रेन पेक्षा सुद्धा जास्त वेग पकडलाय धावफलकाने, असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि गोलंदाज पुन्हा एकदा निहाल सामना करेल समोर आमिर. यावेळेस हा एक चांगला चेंडू मात्र पंचांनी खराब घोषित केलाय, अर्थात तो दंडित केलाय आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा होईल. अर्थात ती कारवाई वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईन. धावफलकावरती 61 धावा. यावेळेस एक चांगला प्रयत्न होता, परंतु हाणून पाडला गेलाय. एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 62 धावा. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला बॉल स्पॉन्सरशिप केलेली आहेत, सन्माननीय बापू साहेब काळे आणि सन्माननीय अर्जुन साहेब, या मान्यवर मंडळींचं मी मनापासून धन्यवाद देईन. यावेळेस आवाज तर सुमधुर आलाय. उंची भरपूर, लांबी कमी आणि तिसरा झेल मला वाटतं सोडलाय. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे शैतान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे हैवान कहा जाता है और बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है.
और उन गलतियों को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है। तुम्ही क्रिकेटमध्ये चुका कराल त्याचा भरणा तुम्हाला भरावाच लागेल। चुका करा परंतु त्या दुरुस्त करा। पंच सामना चालू ठेवा। 3 षटकांचा खेळ संपलाय। धावफलकावरती धावा झाल्यात 63 धावा। 21 ची धावगती प्रति षटकामागे 21 धावा संघ बनवतोय। एक ताकदवान प्रतिस्पर्धी। फलंदाजांचं करावं तेवढं कौतुक मात्र थोडं असणार आहे। संघासाठी आमिरने चांगली सुरुवात करून दिली होती। पाहूया चौथ्या षटकासाठी इथे लुमेवाडी संघ कुठल्या गोलंदाजाचा वापर करेल। खऱ्या अर्थानं या जोडीने आपल्या संघासाठी एक अभेद्य अशी दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप रचवण्याची कामगिरी ही चालू ठेवलेली आहे। कुठल्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल चौथ्या षटकासाठी। चौथ्या षटकाला सुरुवात। स्लोवर चेंडू होता परंतु पंचांनी त्याला ओळखलंय आणि ते दंडित केलंय। अर्थात हा वाईट चेंडू असेल। खराब चेंडूने चौथ्या षटकाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये। धावफलक एका धाब्याच्या मदतीने पुढे सरकेल। धावफलकावरती पूर्ण होतील त्या 64 धावा। चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू होईल। लूज चेंडू होता। ट्रॅव्हल करतोय आणि त्या ठिकाणी एक सिंगल नो बॉल। हाईटचा नो। बीमर थ्रो गोलंदाजी। यस थ्रो गोलंदाजी आणि इथे गोलंदाजाला थांबावं लागेल। या स्पर्धेमध्ये सरळ हाताचेच गोलंदाज चालतील आणि या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही। आयोजक कमिटीने जी मेहनत घेतलेली आहे खऱ्या अर्थानं चांगले गोलंदाज निर्माण व्हावे या व्यासपीठाचा चांगला फायदा खेळाडूंना उपभोगता यावा यासाठी हा सर्व हट्टहास। नवीन फलंदाज माफ करा नवीन गोलंदाज इथे वापरण्यात आलाय कमरान। सामना करेल समोर आमिर। यावेळेचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा मिस टाइम झालाय। जज मात्र लवकर काढता आलेला नाहीये। एकच धाव त्या ठिकाणी भेटेल। धावफलक एका धाब्याच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील 67 धावा। चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे। एक चांगला प्लॅटफॉर्म आणि सुसट वेगाने सुटलेली नातेपुते नाका बॉयच्या संघाची ही गाडी। यावेळेस एक मोठा फटका येतोय ताबडतोब। चेंडूला लवकर ओळखलं गेलं होतं आणि एक मोठा फटका पाहायला भेटेल। चेंडू सीमा पार खणखणी षटकार। या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील 73 धावा। एक सुरेख आणि आक्रमक पवित्रा घेतलेला फलंदाजीच्या जोडीला एक चांगला सूर सापडलाय। अर्थातच विध्वंसक अशी पारी मात्र खेळत असताना दोघे फलंदाज। यावेळेस आणखी एक चांगला फटका परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। एक धाव त्या ठिकाणी भेटेल। धावफलक एका धाब्याच्या मदतीने पुढे सरकत असताना 74 धावा धावफलकावरती। चौथ्या षटकाचा खेळ मंडळी अजूनही मैदानामध्ये चालू आहे। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कमरान। यावेळेस आमिरसाठी हा चेंडू हुलकावणी देतोय आमिरला आणि सरळ जातोय विकेट किपरच्या घरट्यामध्ये निर्धाव स्वरूपात। बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय।
बॉल आलाय मैदानामध्ये सर. आमिर वैयक्तिक 14 चेंडूंचा सामना केलाय. 37 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. लाजवाब खेळी. यावेळेस हा चेंडू पॉइंट क्षेत्रामधून पॉइंटच्या डोक्यामधून काढून दिलाय आणि इथे आपण चेंडू पाहतोय. पंच कळत आहे चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा डीजे. मैदान फलंदाजासाठी वरदान ठरलंय. कालही आपण पाहिल्या 3 फलंदाजांनी या मैदानावरती अर्धशतकी खेळी पूर्ण केलेले आहे आणि वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो आमिर. यावेळेस हा डॉट बॉल असणार आहे. फलंदाजाला समजू शकला नाहीये. अर्थातच 4 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धाव फलकावरती आहेत त्या 78 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला टेंभुर्णे संघ. आपल्याला विनंती असेल आपण आयोजक कमिटीतील आयोजकांशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे चला ज्या संघाचं नाव या ठिकाणी घेतलं जाते त्या संघाच्या कॅप्टनने ताबडतोब या ठिकाणी येऊन आयोजक कमिटीशी संपर्क साधा जेणेकरून आपली प्लेइंग 11ची लिस्ट येत्या ठिकाणी लवकरात लवकर भेटेल आणि यूट्यूब वाल्यांसाठी ती महत्वाची आहे. कृपया या सूचनांचं पालन करा. शेवटच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. अर्थातच 5व्या क्रमांकाचं षटक बॉलिंग मार्कवरती असेल. बॉलर्स नेम प्लीज. आयाज. टाकळी संघाचाही शुभागमन या ठिकाणी झालेला आहे आणि मी या ठिकाणी स्वर्ग निवासी लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रशोध चषक 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करेल. आयाज शेवटच्या षटकाला सुरुवात करेल. अर्थातच शेवटचं षटक हणामारीचं. यावेळेस पहिला चेंडू फ्लॅट. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय आणि पंचांचा इशारा चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावा डीजे. या षटकाराबरोबर धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावफलक आकार घेईल ते 84 धावा. या दरम्यान आणखीन एक स्फोटक फटका. पंचांचा इशारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. 6 धावा डीजे. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी गगन भरारी घेणारा षटकार तुम्ही पाहिला. धावफलकावरती 90 धावा. ओहो व्हॉट अँड सुपर शॉट. पाहावं आणि पाहतच राहावं. बाहुबली बूम ब्लास्ट मॅजिकल. सीमा पार. खणखणी षटकार डीजे. यश यश. पहा क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट तुमच्या अंगात नसून ते रक्तात असावं लागतं आणि या जोडीने मात्र तो क्रिकेटचा. ओहो आणखीन एक व्हॉट अँड सुपर शॉट. पंचांचा इशारा चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावा डीजे. शेवटच्या षटकामध्ये सलग 4 चेंडूवरती 4 षटकार तुम्हाला पाहायला भेटले. सगळे ताकदीने नजाकत भरे होते. पंकज मी सांगितलं काना मागून आला आणि तिखट झालाय. संघाचा धावफलक शतकी पार. 102 धावा.
5 षटकामध्ये जर एवढ्या धावा बनवल्या जाऊ शकतात तर क्रिकेटच्या या रंगमंचावरती हे दोन बाहुबली यावेळेस थोडासा मिस टाइम शॉट, एक कीर्तिमान स्थापन झाला असता जर याही चेंडूवरती षटकार गेला असता, परंतु यावेळेस एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. धावफलक एका धावेच्या मदतीने आकार घेईल 103 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू आणि 49 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत पंकज आणि 41 धावसंख्येवरती आमिर. आणि याबरोबरच षटकाची सांगता होते. अर्थातच पहिला डाव इथे संपला गेलाय आणि प्रथम फलंदाजी करीत असताना नाका बॉईज नातेपुते संघानं बनवल्या त्या 103 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक खूप मोठं आव्हान प्रतिस्पर्धीसमोर उभं केलं गेलंय. टेंभुर्णी संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण आयोजक कमिटीची त्वरित संपर्क साधा. आपली प्लेइंग 11 लिस्ट अजून आपण दिलेली नाहीये आणि ती इथे फार महत्वाची आहे. जर ती लिस्ट दिली नाही तर सामना चालू होणार नाही. पहा तिथे आपण जो कॅमेरा सेट केलेला आहे समोर, त्या कॅमेरामॅन जवळ जर इतर कोणी असेल तर कृपया तिथून बाजूला व्हा, सहकार्य करा अशी आयोजक कमिटीने नुकताच सूचना केलेल्या आहेत. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. टेंभुर्णी क्रिकेट क्लब विनंती असेल कॅप्टन समालोचन कक्षासमोर या. आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. वांगी संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. 49 धावा बनवल्या त्या पंकजने आणि आमिरने बनवल्या त्या 41 धावा. कर्मवीर क्रिकेट क्लब वांगी संघ, चला आपला कॅप्टन विनंती असेल नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जिशान, स्ट्राइकला असेल तो निहाल.
निहाल आणि जिशान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आणि गोलंदाजीसाठी आलाय सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन विक्रम. आयोजक कमिटीने या ठिकाणी सूचना मांडलेली आहे. समोर लॉंग ऑन पासून लॉंग ऑन पर्यंत जी विजेची तार गेलेली आहे त्या तारीला जर चेंडू लागला आणि चेंडू तारीला लागून जर सीमारेषेच्या आतमध्येच पडला तर धावा धावून घ्यायच्यात. तुम्हाला जितक्या घेता येईल तितक्या घ्या, परंतु त्या धावून घ्या अशी सूचना या ठिकाणी मांडली जाते. सामन्याला सुरुवात करतोयत आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो विक्रम. सामना करेल पहिल्या चेंडूचा फलंदाज डावखुऱ्यातचा निहाल. विजयासाठी बडवायच्यात 104 धावा. पहिला चेंडू एक मोठा फटका खेळला गेलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने वाटचाल करतायत. या दरम्यान घेतलेल्या 2 धावा सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं गेलंय. अर्थातच धावफलकाचा श्रीगणेश झालाय. 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी सन्माननीय बबनआप्पा राऊत यांचं शुभागमन झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. या दरम्यान एक मोठा फटका अक्रॉस द बॅट. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे काल याच मैदानावरती मला वाटते 85 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला गेलाय. हो, यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि पंच कळवतायत चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे वांगी नंबर 3 विरुद्ध टेंभुर्णी. वांगी नंबर 3 संघानं टॉस जिंकलाय. निर्णय यस, प्रथम फलंदाजी करणं पसंत केलंय. तर या 4 धाब्याच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल. 10 धाबा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेस आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये ढकलून दिला गेलाय. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे हॅलो. या दरम्यान आणखीन एक सुरेख कार्पेट ड्राईव्ह आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार. डीजे
आणि लाजवाब चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. 6 धावा डीजे. षटकार खेचला गेलाय. आणखीन एक आखू टप्प्याचा चेंडू. सुरेख फटका पाहायला भेटतोय. वेगाने चेंडू जातोय सरळ सीमारेषेला चिरडून फाडून सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा डीजे. हो, यावेळेस मात्र एक अकराज बॅटने फटका खेळायचा होता. अंदाज थोडासा चुकला गेलाय फलंदाजाचा, परंतु लेग बायच्या रूपानं एक धाव या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण केली जाईल. धावफलक एका धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 31 धावा. एकशे 4 धावांची गरज आहे. अगदी एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी निर्माण करून दिलीत. सलामीची जोडी मात्र एका वेगळ्याच मूड मध्ये मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस हा चेंडू पहा. सुरेख 23 तरार चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामधून दिसटलाय. अर्थात निहाला इथे जीवनदान भेटलंय. ज्या निहाने पहिल्या षटकामध्ये विध्वंस केला होता त्या निहाला या ठिकाणी ओहो, यावेळेस अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या दुसऱ्या चेंडूवरती मात्र पहिला धक्का बसेल. फलंदाज बाद डीजे. चला की अजून शर्यत संपली नाही, अजून मी जिंकलो नाही. कठीण संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. पाव्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. रियाज डावखुरी हाताचा फलंदाज आहे, परंतु पहा 31 तरार चेंडू. षटकाची सांगता होते. अर्थातच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहेत 31 धावा. या षटकामध्ये आल्यात फक्त 11 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार चौकार आला, त्यानंतर गोलंदाजांनी वापसी केली आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत या स्पर्धेचे जे आयोजक आहेत सन्माननीय विद्यमान नगरसेवक पोपटराव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय जी संजय डोनाल्ड शिंदे साहेब आणि भाऊसाहेब शिंदे साहेब, या मंडळींचं फार मोठी मेहनत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय. या सर्व मंडळींचं आयोजक कमिटीचं मनापासून धन्यवाद. MH42C 3128 ही शाईन गाडी. त्या गाडीतून पेट्रोल खाली वाहतय. गाडी कोणाची असेल ताबडतोब गाडी जवळ जा. स्टेजच्या पाठीमागे
वाहतही नसेल गळत असेल सगळं संपलं म्हणजे आता त्या गाडी मालकाला गाडी घरी ढकलत न्यावी लागेल. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय फलंदाज बाद डीजे. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये रियाजच्या रूपानं. षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे तो विशाल आणि पहिल्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती फलंदाजीसाठी आलाय तो लालू. निहाल आणि निशान ही सलामीची जोडी मात्र पूर्णतः बाद झालाय तो निशान. रियाज अजून मैदानामध्ये आहे आणि रियाज आणि लालू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करत असताना संकट येतील अडचणी येतील त्या अडचणींवरती तुम्हाला मार्ग काढावे लागतील. पाहूयात खूप मोठा प्रवास आहे अगदी गल्ली ते दिल्ली असं अंतर आहे. संघ अजून गल्लीत आहे प्रवास मात्र करायचा आहे. हो यावेळेस हा चेंडू सुरेख टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरचं वळण भेटलं आणि यावरती फलंदाजाला हुलकावणी जी नक्कीच दिलेली असणार आहे. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धावफलक स्थिर ठेवलं जातंय. एक चांगलं षटक म्हणावं लागेल विशारच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू विकेट पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. यावेळी साकुटाप्पाचा चेंडू एक मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे काय घडले अजून पंचांचा इशारा मात्र आलेला नाहीये. दोन्ही पंच एकत्रित येतील आणि त्यानंतर आपला डिसिजन घेतील आणि फलंदाज बाद. यस स्वतःहून त्याने मैदान सोडले अर्थात खेळाडूंचं एक चांगलं दर्शन म्हणावं लागेल. DJ संकेत धावफलकावरती जाऊयात. धावफलक या षटकामध्ये अगदी स्थिर ठेवलंय. 31 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये अजून एकही धाव गोलंदाजांनी खर्च केलेली नाहीये. यावेळेस मात्र आपल्याला पाहायचंय पंच कळवतायत वाईट चेंडू अर्थात दंडित केले गोलंदाजाला. वाईटच्या रूपानं धावफलकात एका धावेची भर आणि धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती पूर्ण होत आहेत त्या 32 धावा. अजूनही प्रवास खूप मोठा आहे. लांबणीचा प्रवास आहे. कमी चेंडू मध्ये जास्त धावा बनवायच्यात. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. यावेळेस हा चेंडू समोर खेळला गेलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. एक सिंगल या ठिकाणी पाहायला भेटेल. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं. छक्के चौके लगाने पडेंगे. जिंकायचं असेल तर मोठमोठे फटके इथे खेळावे लागतील. नवीन फलंदाज हैदर डावखुरी हाताचा फलंदाज सामना करेल उजव्या हाताच्या गोलंदाजाचा आणि यावेळेस एक ताबडतोब फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक फार दूरवृत्ती असेल आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार खणखणी षटकार 6 धावा डीजे.
धावफलकावरती पूर्ण होत आहेत त्या 42 धावा. धावांची गती वाढवावी लागेल. हो आणखीन एक त्या झोन मध्ये फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार डीजे. यानंतर होणारा सामना कर्मवीर क्रिकेट क्लब वांगी विरुद्ध टेंभुर्णी क्रिकेट क्लब. वांगी नंबर 3 कर्मवीर क्रिकेट क्लब विरुद्ध टेंभुर्णी क्रिकेट क्लब. या संघासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेला आहे संघ मालक सतीश दाजी हेगडे आणि श्री मनोज दादा तळेकर, या मंडळींचा मनापासून धन्यवाद. वांगी संघासाठी त्यांनी स्पॉन्सरशिप केलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल व्हायला भेटेल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावफलक आकार घेईल. 43-47 धावा. थोडासा एकतर्फी वाटत असलेला हा सामना आणि त्यामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न हे फलंदाज करीत असताना समोर सफल होऊन खेळायला फटका आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणी षटकार डीजे. अर्धा किल्ला सर केलाय. हो इथे पहा अफलातून झेल आणि मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. धक्का क्रमांक 4, फलंदाज बाद डीजे. अर्थातच एक चांगली खेळी, एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला भेटत होती, परंतु इथे एक चांगला झेल टिपला आणि त्यामुळे इथे मैदान सोडावं लागते. नवीन फलंदाज आबिद मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सामना करण्यासाठी फलंदाज तयार. आमिरचा यावेळेचा चेंडू. आणखीन एक सुरेख फटका खेळला गेलाय, परंतु त्या झोन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एक सिंगल असेल, एका धावेवरती थांबावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती 54 धावा. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये षटक संपलं गेलंय आणि 4 षटकांचा खेळ मंडळी मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरती येऊयात. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात त्या लुमेवाडी या संघानं. अर्थातच आता शेवटच्या षटकाची सुरुवात. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात भरपूर धावा. अर्थातच 6 चेंडू आणि 50 धावा. खूप मोठं समीकरण आहे गुंतागुंतीचं. यावेळेस पहिल्या चेंडूवरती बिगिट केला गेलाय. स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू सापडलाय आणि चेंडू बिगिट, सीमा पार, खणखणी षटकार डीजे. थोडासा लेट पेटलाय. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू तास सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, पायाच्या आधारे चेंडूला रोखण्याचं काम केलं गेलंय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती आकार घेईल. 61 धावा. शैलेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहुयात शैलेशचा पुढचा चेंडू फलंदाज खेळण्यासाठी सज्ज झालाय.
शैलेश आणि फलंदाजी करतोय आनंद. यावेळेचा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय गोलंदाजाला. अर्थात हा वाईट चेंडू असेल, पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईटच्या माध्यमातून धावफलकात एका धावेची भर केली जाते आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. पूर्ण होत आहे धावफलकावरती 62 धावा. यावेळेचा हा चेंडू निर्धाव. विकेट किपर मात्र पाहिलं तर क्लोज किपरच्या रूपानं पाहायला भेटतंय. आणि या षटकातील आता मला वाटतं 3 चेंडू शिल्लक असेल. सामन्यातली जी औपचारिकता बाकी आहे ती पूर्ण करतील हे 3 चेंडू उर्वरित. गोलंदाजी मार्गावरती शैलेश. आकुटप्प्याचा चेंडू आणि पंच कळवत आहेत वाईट चेंडू. पुन्हा एकदा पंचाने दंडित केलंय. पुन्हा एकदा चेंडूला टाकावं लागेल. धावफलक एका धाव्याच्या मदतीने पुढे पूर्ण करतायत 63 धावा. शैलेश. यावेळेस हा एक स्लोवर चेंडू होता. गती परिवर्तन आणि फलंदाज तिथे बीड झालाय. अर्थात हा डॉट बॉल पाहायला भेटेल. काहीसा एकतर्फी सामना होत असताना त्यामधील जी हवा आहे ती मात्र काढून टाकलीत आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. एक चांगला चेंडू, एक वाईट चेंडू असा पाडा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि मला वाटतं तो जर लवकर संपला तर बरं होईल. यावेळेस बॅटची कडा. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. डीजे. खेळपट्टीवरती आणि मला वाटतं आता एक शेवटचा चेंडू बाकी असेल. पुढील संघाने मात्र तयार राहा. अर्थातच वांगे नंबर 3 कर्मवीर क्रिकेट क्लब विरुद्ध टेंभुर्णी क्रिकेट क्लब दोन्ही संघ तयार राहा. लगेच मैदानात यायचंय. याबरोबरच या सामन्याचा विजेता संघ ठरलाय तो अर्थातच नातेपुते नाकाबाईज नातेपुते. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेल 6 षटकाराच्या मदतीने बनवल्या गेलेल्या 49 धावा पंकज. विनंती असेल पंकज आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे.